नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो अवर मध्ये आपलं स्वागत. सुरुवात करूयात या घडीच्या सर्वात मोठ्या बातमीनं. महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होईल अशा शिवसेना अपात्र आमदार प्रकरणात आज विधिमंडळाचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलाय निर्णय. गेली 4 महिने शिंदे आणि ठाकरे गटाच्या बाजूनं ऐकून घेतल्यानंतर, पुरावे पाहिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी महानिकाल दिलाय. शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच, भरत गोगावलेच खरे व्हिप, सुनील प्रभूंचा व्हिप अवैध असं सांगत उद्धव ठाकरेंना राहुल नार्वेकरांनी मोठा धक्का दिलाय. बहुमताचा विचार करत नार्वेकरांनी शिवसेना पक्षाचा निकाल एकनाथ शिंदेंच्याच बाजूनं दिलाय आणि दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात असलेल्या अपात्रतेच्या याचिकांवर सुनावणी घेत नार्वेकरांनी शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवलंय. राहुल नार्वेकरांच्या या निर्णयानंतर राज्यभरात शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. अनेक ठिकाणी फटाके फोडण्यात आले तर काहींनी ढोल वाजवत जल्लोष साजरा केला. यावेळी शिवसैनिकांनी आनंदानं पेढेही भरवले. याच प्रकरणावर बोलण्यासाठी शिवसेनेचे संजय शिरसाट, ठाकरे गटाचे सचिन अहिर, दिल्लीहून कायदेतज्ञ सिद्धार्थ शिंदे आणि राजकीय विश्लेषक अभय देशपांडेही आपल्या सोबत उपस्थित असणार आहेत. दरम्यान झिरो अवरच्या आजच्या भागात याच निकालावर आम्ही प्रश्न विचारला होता. तो पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल पुढे काय होईल असं वाटतं? सकाळी हा प्रश्न आम्ही तुम्हाला विचारला होता आणि तुम्हाला सांगायचं होतं की वाद आता संपणार की प्रकरण पुढेही कोर्टात जाणार. कोणता गट खरा आणि कोणता गट म्हणजे राजकीय पक्ष हे विधिमंडळातील आकड्यावरून ठरवता येईल असं म्हणत नार्वेकरांनी 22 आणि 23 जून 2022 रोजीच्या नोंदींचा आधार घेत 55 पैकी 37 आमदारांच्या पाठिंब्यानं शिंदे गटच हा खरा शिवसेना पक्ष असल्याचं त्यांनी सांगितलं. याच ऐतिहासिक निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खास एबीपी माझाशी बातचीत केली आहे. ते काय म्हणालेत ऐकूया. अध्यक्षांनी दिलाय. लोकशाहीमध्ये मी नेहमी म्हणायचो, लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असतं. बहुमत आमच्याकडे आहे, विधानसभेतही लोकसभेतही. आणि त्याचबरोबर शिवसेना, खरी शिवसेना अधिकृतपणे निवडणूक आयोगाने आमच्याकडे दिली आणि धनुष्यबाण देखील अधिकृतपणे आमच्याकडे दिला होता. कारण मेजॉरिटी आमच्याकडे होती. आणि पक्षामध्ये यामध्ये एवढंच सांगेन की एकाधिकारशाही आणि घराणेशाही या आजच्या निकालावरून मोडीत निघालेली आहे. कोणी पक्ष स्वतःची माहिती किंवा स्वतःची संपत्ती समजून कुठलाही असा वाटेल मनाला तसा निर्णय घेऊ शकत नाही. आणि कारण याच्यामध्ये लोकशाहीमध्ये एखाद्या पक्षाचा प्रमुख कुठलाही मनमानी निर्णय घेत असेल तर पक्षातल्या सदस्यांना त्याच्या विरोधात आवाज उठवण्याचा अधिकार आहे. आणि तो आवाज उठवला, त्यामुळे शेड्यूल 10 कारवाई बंधनकारक ठरत नाही. शेवटी नेतृत्वाने जर चुकीचा निर्णय घेतला, निवडणूक एकाबरोबर लढवली आणि सरकार दुसऱ्याबरोबर बनवलं, लोकशाहीला मार. आणि म्हणून यामध्ये पक्षप्रमुख, पक्षाध्यक्ष यांचं एकट्याचं मत म्हणजे संपूर्ण पक्षाचं मत असू शकत नाही. कोणताही राजकीय पक्ष कोणा एकट्या माणसाची खाजगी मालमत्ता होऊ शकत नाही.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निकालावर उद्धव ठाकरेंनी दिलेली प्रतिक्रिया पाहूयात। शाहीची तर यांनी हत्या केलीच। स्वतः त्यांनी 2-3 पक्ष बदललेले आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या भावी वाटचालीतला अडथळा कदाचित त्यांनी आज दूर करून घेतला असेल। पण ह्या नार्वेकरांनी आज जो काही निकाल दिला, काल आपल्याला सर्वांना कल्पना आहे की अनिल परब यांनी सर्वोच्च न्यायालयाने काय निर्देश दिलेले आहेत, काय एक चौकट दिलेली आहे, त्या चौकटीच्या अंतर्गत काय निर्णय घ्यायला पाहिजे अथवा काय चौकशी करायला पाहिजे हे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले होते। ते संपूर्णपणे धाब्यावर बसले, पायदळी तुडवले आणि जणू काही आमच्या मागे महाशक्ती आहे, आम्ही सर्वोच्च न्यायालयात सुद्धा जुमानत नाही, हे आजच्या त्यांच्या निकालातनं दिसून आलेलं आहे। उभाटा कशाला? माझं उद्धव बाळासाहेब ठाकरे असं स्वच्छ आणि स्पष्ट आहे। उभाटा काय? उभाटा काय? मग बाकीच्यांची आई वडिलांची नावं पण तुम्ही तशीच लावणार? आणि उभाटा असेल तर उभा ठाकलेला आहे, मी या अन्यायाविरुद्ध उभा ठाकलेला आहे। नाही, मुख्यमंत्री हे काय म्हणायचं त्याला काय शब्द आहे ते चुकी, म्हणजे सुप्रीम कोर्टाने तर त्यांना चुकीचंच ठरवलेलं आहे। त्याच्यामुळे ते त्यांची प्रतिक्रिया ही पण तशीच आहे, केराच्या टोपलीत टाकण्याची। काय त्यांना असं वाटत असेल घराणेशाही मोडीत काढली तर त्यांची गुलामशाही सुरू झालेली आहे। हे गुलाम आहेत, गुलाम। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय सरकार पूर्णपणे संविधानिक मार्गाने नाही, सुप्रीम कोर्टाचे आज शिक्कामोर्तब झालं नाही, त्यांचं म्हणजेच ते देवेंद्र फडणवीस सुद्धा सुप्रीम कोर्टाचा अपमान करतायत। कारण सुप्रीम कोर्टाने त्यावेळेला जे सगळं म्हटलं होतं की राज्यपालांनी केलेल्या कारवाया सगळ्या चुकीच्या होत्या, सगळं काही चूक होतं आणि केवळ एक नाईलाज म्हणून त्यांनी यांना मान्यता दिली होती। म्हणजे हे सगळं बाद झालेलं सरकार आहे। त्यांनी जो निर्णय दिला की ही शिवसेना कोणाची आज महाराष्ट्रातला लहान मूल सुद्धा सांगू शकतं, एवढे स्पष्ट स्वच्छ आहे। पण निवडणूक आयोगाचा निर्णय जो मुळामध्ये चुकीचा आहे आणि जो सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही त्याला आव्हान दिलेलं आहे तोच त्यांनी ग्राह्य धरला। म्हणजे निर्णय देताना त्यांचा पायच चुकलेला आहे, डळमळीत आहे आणि हा पूर्णपणे अगदी निर्लज्जपणाचा कळस हा त्यांनी गाठलेला आहे। सर्वोच्च न्यायालयाने जर आम्हाला त्यांच्या विरुद्ध अवमान याचिका दाखल करता येत नसेल तर स्वतःहून ज्याला सुमोटो म्हणतात अशी काही कारवाई सर्वोच्च न्यायालय करणार आहे का? याशिवाय शिवसेनेची खरी घटना ही 1999 सालचीच असून 23 जानेवारी 2018 रोजी शिवसेनेनं दिलेल्या घटनेत संशोधनाचे पत्र नसून ते फक्त निवडणुकीचे असल्याचे नमूद करत ती घटना वैध नसल्याचंही नार्वेकरांनी आपल्या निकाल वाचनात स्पष्ट केलं। ठाकरे गटाच्या युक्तिवादात पक्षप्रमुखांचा निर्णय हाच राजकीय पक्षाचा निर्णय मानला जायला हवं असं सांगण्यात आलं होतं। पण पक्षातून किंवा पदावरून कुणाला काढण्यासंदर्भातले पक्षप्रमुखांना असणारे अधिकार राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सल्ल्यानुसारच त्यांनी घ्यायला हवेत असं शिवसेनेच्या पक्षघटनेत नमूद केलं आहे। त्यामुळे शिवसेना प्रमुखांना पक्षाच्या कोणत्याही नेत्याला म्हणजेच गटनेते असलेल्या एकनाथ शिंदेंना पदावरून हटवण्याचा अधिकार नाही असंही नार्वेकरांनी स्पष्ट केलं। राहुल नार्वेकरांच्या या निकालानंतर एकीकडे शिवसैनिक जल्लोष करत असताना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मात्र निषेध आंदोलन केलं। दादर परिसरातील शिवसेना भवनासह मुंबईच्या अनेक भागात ठाकरे गटाकडून काळे झेंडे आणि बॅनर्स फडकवण्यात आले, तसेच नार्वेकरांविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली। यावेळी ठाकरे गटाच्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं। विधानसभा अध्यक्षांच्या या निकालानंतर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंसह अनेक नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या। पाहूयात। एवढे वर्ष जेव्हा राहुल नार्वेकर आमच्यात होते मग ते कुठच्या पक्षप्रमुखाचे आदेश घेत होते, कुठच्या पक्षप्रमुखाच्या तिकीटवर लढत होते, एबी फॉर्म कोणाकडून घेत होते हे तरी त्यांनी लक्षात ठेवा। आणि मला वाटतं एवढं निर्लज्ज हत्या लोकशाहीची दिवसाढवळ्या ही कधीही आपल्या देशात किंवा 75 वर्षाच्या इतिहास पाहिली नाही। आम्ही त्यांच्या मेहरबानीवर जगत नाही, आम्ही हौतात्म्य पत्करायला तयार आहोत।
हे आमदारक्या आणि खासदारक्या म्हणजे शिवसेना नाही, हे लक्षात घ्या. एकनाथ शिंदेना जाऊन सांगा तुमचं मुख्यमंत्रीपद तुम्हाला लखला. तुम्ही जे पाप केलेलं आहे शिवसेना खतम करण्याचं, इतिहास तुम्हाला क्षमा करणार नाही. एकनाथ शिंदे ये काला दिन है हिंदुस्तान के इतिहास का, लोकतंत्र का इतिहास का. हा काळा दिवस आहे आणि मराठी माणसासाठी हा अत्यंत काळा दिवस आहे. शिवसेनेचा निकाल लागला आणि आता चर्चा सुरू झाली ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटी संदर्भातली. शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीतही फूट पडली आहे. त्यामुळे आजच्या निकालाचे राष्ट्रवादीच्या निकालावर परिणाम होणार का हेही पाहावं लागेल. दरम्यान शिवसेनेच्या निकालावर शरद पवारांची ही प्रतिक्रिया आली आहे, पाहूयात. सत्ताधारी पक्षातल्या लोकांनी मुख्यमंत्र्यांच्या सह अनेक ठिकाणी हा निकाल काय लागणार आहे या संबंधीचं भाष्य केलेलं होतं आणि त्यामुळे त्यांना एक प्रकारची खात्री होती आणि ती खात्री या निकालात दिसेल असं ध्वनित केलं जात होतं आणि तसाच हा निकाल लागला. हा निकाल वाचल्याच्या नंतर सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे यांना जावं लागेल आणि उद्धव ठाकरेंची केस सुप्रीम कोर्टामध्ये या निकालाच्या भाष्यावरनं ही अधिक सोयीची होईल. त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळण्याच्या संबंधीची खात्री या जजमेंटच्या वर्डिंगवरनं दिसते. याच महानिकालाला अनुसरून आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल पुढे काय होईल असं वाटतं? आता वाद संपणार की प्रकरण कोर्टात जाणार? हा सकाळी विचारलेला प्रश्न होता. यूट्यूबवर दादाराव चौधरी, प्रकरण कोर्टात जाणार, कार्यकाळ पूर्ण झाल्याशिवाय निकाल लागणार नाही असे वाटते. यूट्यूबवरून सोपान सपकाळ, सत्याचा विजय होईल. एक्सवरून आदिनाथ कुडके, सुप्रीम कोर्टानं प्रत्येक वेळी ताशेरे ओढून सुद्धा विधानसभा अध्यक्ष यांनी न्यायाची भूमिका घेतलेली दिसत नाही. एक्सवरूनच साहिल राणे, बाळासाहेबांच्या शिवसेनेचा विजय झाला आहे, हीच खरी बाळासाहेबांची शिवसेना आहे. शिंदे साहेब योग्य रीतीनं बाळासाहेबांचे विचार पुढे नेत आहेत. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज निकाल दिला. या निकालातील खरी शिवसेना, प्रतोद नियुक्ती, आमदार अपात्रता या सर्व प्रकरणांवर चर्चेसाठी आपल्या सोबत उपस्थित आहेत शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट आणि ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर. याशिवाय दिल्लीहून कायदे तज्ज्ञ सिद्धार्थ शिंदे आणि राजकीय विश्लेषक अभय देशपांडेही आपल्या सोबत आहेत. आपण जाऊया आपल्या गेस्ट सेंटरला. आपल्या सर्वांचं झिरो आवरमध्ये स्वागत आहे. मी सर्वात आधी सचिन अहिर यांच्याकडे जाते. काय सांगाल, आज मोठी निराशा झालेली आहे पक्षामध्ये, पुढे कोर्टात जाणार असंही दिसतंय, जे वक्तव्य आलेत त्यावरून काय सांगाल? मला असं वाटतं की गेल्या वर्षभरामध्ये आणि विशेष जे चालतं जसं आपण म्हणतोय जस्टिस डिनाईड, आणि म्हणून जे पाहिलं आणि अध्यक्षांची जी माध्यमातून अपेक्षित होतं असं म्हटलं आणि आम्ही ते आशावादी ह्या नंतर हे स्पष्ट झालं. सचिनजी तुमचा आवाज व्यवस्थित येत नाहीये. एक मी प्रश्न संजय शिरसाटांकडे नेते, परत येते मी तुमच्याकडे. संजयजी, पहिले तर तुमचं अभिनंदन, आणि एकंदरीत तुमची पहिली प्रतिक्रिया काय?
नाही, आज नार्वेकरांनी जो निकाल दिलाय तो अत्यंत ऐतिहासिक आहे. निकाल हा विधानसभेपुरता मर्यादित नाही, महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही, तर हा देशाच्या राजकारणामध्ये एक वेगळा त्याचा दिशा देणारा निकाल आहे. मुळामध्ये एक नार्वेकरांनी जो निकाल दिला त्याच्यामध्ये ज्या काही बाबीचा उल्लेख त्यांनी केला आहे, शेड्यूल 10चा उल्लेख केलेला आहे, 2000च्या जे यांनी घटना बदलण्याचा जो प्रयत्न केला त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि हेच मत होतं आमचं. पहिल्या दिवसापासून आम्ही सांगत होतो की शेड्यूल 10 आम्हाला लागू होत नाही. आम्ही पक्षातून बाहेर गेलेलो नाही, आम्ही कोणताही गट स्थापन केलेला नाही, आम्ही कोणत्याही पक्षामध्ये विलीन झालेलो नाही. म्हणून शिवसेना आमची आहे, शिवसेना पक्षाचे आम्ही आहोत, बाळासाहेब आमचे आहेत, ही जी भूमिका होती त्या भूमिकेवर आज शिक्कामोर्तब झालेलं आहे. शिवसेनाच कुणाची? शिवसेना बाळासाहेबांची, शिवसेना प्रमुखांची. आम्ही कधीही म्हणलो नाही शिवसेना आमची, आम्ही शिवसेना प्रमुखांचे आहोत. म्हणून काही लोकांना ज्या गोष्टीला एक वेगळा दिशा द्यायचा प्रयत्न करतात. शिवसेना कुणाची? अरे शिवसेना शिवसेना प्रमुखाची ना, तुमची नाही. आणि शिवसेना प्रमुखांचे असलेले विचार त्या अनुषंगाने घेतलेली हे आम्ही उठाव जो केलाय त्या अनुसरण केलेला आहे. तुमचं हेच म्हणणं घेऊन मी सचिन अहिरांकडे परत जाते. शिवसेना बाळासाहेबांची हेच आम्ही म्हणत होतो असं आत्ताच आपल्याला शिरसाट म्हणतात. हो, आणि त्यांच्या ज्यावेळी सुनावणीच्या वेळी पण आपल्याला लक्षात आलं असेल, मग ते सुरतचा उल्लेख, गुवाहाटीचा मी ते करू इच्छित नाही, परंतु हे या निर्णयाच्या माध्यमातून एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की याचा स्क्रिप्ट कुठनं तरी झालेला आहे, प्रोड्यूस तिसऱ्याने केलेला आहे आणि डायरेक्शन वेगळ्या पद्धतीने झालेलं आहे. पण आम्ही काही त्यात खचलेलो नाही आहोत. सर्वोच्च न्यायालयाच्या पलीकडे जाऊन हे निर्णय घेण्याची गोष्ट आहे. आणि म्हणून आता एपेक्स कोर्ट, ज्याला आपण कॉन्स्टिट्यूशनल ज्युडिशियल म्हणतो, त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या पण निर्णयाच्या पुढे जाऊन जर जाण्याची भूमिका जर घेण्याचा प्रयत्न होत असेल तर मला असं वाटतं आता हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान आहे का, किंवा सर्वोच्च न्यायालयाने दिलेले जे गाईडलाईन्स आहेत त्याच्या पलीकडे जाऊन होतोय का, हा सर्व अभ्यासाचा भाग आहे. पण नैतिकतेच्या आधारावरती आमची ही लढाई जरूर जारी राहील. सर्वोच्च न्यायालयामध्ये तर धाव घेऊ, पण जनतेच्या पण कोर्टामध्ये जाऊन आम्ही न्याय मागण्याचा प्रयत्न आम्ही करू. आणि मग त्यावेळी शिरसाट साहेबांनी सांगितल्याप्रमाणे खऱ्या अर्थाने शिवसेना कोणाची आहे, कोणाच्या बद्दलचं काय लोकांचं कौल आहे हे लगेच समजेल. ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे आपल्या बरोबर आहेत. काय सांगाल शिंदेजी, एकंदरीत कोर्टात आता सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय झालेला आहे, आता पुढचं पाऊल हे काय असणार आहे? कोर्टात तर जाणार, मात्र परत नव्यानं उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्याच नावानं पक्ष राहणार का? नव्यानं परत चिन्हासाठी अप्लाय करावं लागणार आहे का? काय काय पुढची प्रक्रिया आहे अध्यक्षांच्या या निर्णयानंतर, की अध्यक्षांच्या निर्णयावर स्टे सुद्धा आणला जाऊ शकतो? नक्की काय आहे? याच्यात एक प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही स्टे आणणार कशावर, कारण सगळेच पात्र झालेले आहेत. त्यामुळे अध्यक्षांनी अशी अडचण निर्माण करून ठेवली आहे की तुम्ही स्थगिती किंवा स्टे आणणार कशावर. आता एकच आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरेंना सुप्रीम कोर्टात उद्या जावं लागेल आणि त्यांना म्हणावं लागेल की आम्ही एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांविरुद्ध याचिका दाखल केली होती, ती अध्यक्षांनी रिजेक्ट केली आहे, ती तुम्ही ऍडमिट करून घ्यावी. आणि त्याच्यात सुप्रीम कोर्ट नोटीस इश्यू करेल राहुल नार्वेकर आणि एकनाथ शिंदेंना. त्याचा अर्थ तोच होतो, कारण आज कोण अपात्र झालेलंच नाहीये, पण हे आज पुरतंच आहे. उद्या जर भरत गोगावलेंना राहुल नार्वेकरांनी व्हीप म्हणून रेकग्नाइज केलं आहे, तर या उरलेल्या आमदारांवर जर उद्या जरी भरत गोगावलेंनी काही कारणास्तव व्हीप बजावली तर ती त्यांना मान्यच करावी लागेल. जर ते त्यांनी जुगारली तर परत त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होणार. आणि एकनाथ शिंदेंचं एकच असं असेल की त्यांचं म्हणणं असेल उद्धव ठाकरेंच्या आमदारांना की तुम्ही आमच्या व्हीपचं पालन करा, आणि नाही केली तर तुमची आमदारकी परत जाऊ शकेल, किंवा तुम्ही आमच्या पक्षात विलीन व्हा, आमच्या पक्षात या. त्यामुळे तुर्तास हा दिलासा आज आहे. सध्या शिंदेजी, आता हा वेगळा पक्ष आहे असं तरी मानल्या गेलंय का आजच्या या संपूर्ण नार्वेकरांच्या निकालाला? नाही, तसं नाहीये. वेगळा पक्ष आहे असं नाही. उद्धव ठाकरेंच्या विरोधात निर्णय इलेक्शन कमिशननी दिला होता, एकनाथ शिंदेंना पक्ष आणि चिन्ह दिलं. ते प्रोसिडिंग सेपरेट प्रोसिडिंग आहे, ते सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे. त्याला अजून काही महिने लागू शकतात त्याचा निकाल यायला, कारण त्याच्यावर आता प्रीडिंग्स कंप्लीट झालेत, आर्ग्युमेंट व्हायचं आहे. त्यामुळे आता
जो पक्ष आहे जो त्यांनी स्टे मागितला होता इलेक्शन कमिशनच्या निर्णयाविरुद्ध उद्धव ठाकरेंनी, तो सुप्रीम कोर्टाने नाकारला होता. पण त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही जोपर्यंत आमचा फायनल निर्णय येत नाही तोपर्यंत उभठा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे नाव आणि मशाल हे चिन्ह वापरू शकता. त्यामुळे असं होईल की लोकसभेत आणि विधानसभेत आता मशाल हे चिन्ह, जर सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्याच्या आधी आला नाही तर उद्धव ठाकरेंना मशाल हे चिन्ह वापरता येईल लोकसभे आणि विधानसभेसाठी. आणि त्याच्यानंतर जेव्हा सुप्रीम कोर्ट त्यांचा निवाडा करतील पक्ष आणि चिन्हासंबंधी, मग ठरवलं जाईल की त्यांना नवीन चिन्ह घ्यावं लागेल. आणि असंही अजून होऊ शकतं की सुप्रीम कोर्ट म्हणू शकतं की पक्ष आणि चिन्ह हे आम्ही उद्धव ठाकरेंना परत देतोय. त्यामुळे आपल्याला घाई करायची गरज नाहीये, पण वेळेची मर्यादा आहे. नक्कीच. आणि अभय देशपांडे, मी हाच प्रश्न घेऊन तुमच्याकडे येते. वेळेची मर्यादा आहे, निवडणुका समोर आहेत, याचे राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होताना तुम्हाला दिसतात? तर परसेप्शन बॅटल आपण ज्याला म्हणतो, तर या सगळा हा निर्णय जो होता तो आपल्या विरोधात गेलेला आहे. तो पूर्णतः राजकीय आहे अशा अर्थाने त्याला जे राजकीय त्याला ते मायलेज घ्यायचं ते तो प्रयत्न करणार. त्या विक्टिम कार्डचा आपण नेहमी उल्लेख करतो. दुसरा मगाशी तुम्ही प्रश्न केला की गट म्हणून, तर गट म्हणून नाहीये, कारण शिवसेनेच्या शिंदे गटाने, आपण आता सोयीपुरतं म्हणूया की भरत गोगावले यांनी ठाकरेंच्या ज्या 14 आमदारांवर व्हीप बजावला होता त्यानुसार त्यांना अपात्र करता येणार नाही. त्याचं कारण त्या व्हीप बजावण्यातल्या त्रुटी हे सांगितलेले अध्यक्षांनी. त्यांना तुमचा व्हीप लागू होत नाही असं स्पष्ट केलं, असं म्हटलेलं नाही. त्यामुळे जसं सिद्धार्थ शिंदे आता म्हणाले की पुढच्या काळामध्ये तो व्हीप लागणार आहे. दुसरं असं आहे की या संदर्भात त्याचा उल्लेख केला की इंटरिम रिलीफ कशाला मागायचा, म्हणजे अपात्रतेचा त्यांनी इंटरिम रिलीफ आता काहीच होऊ शकत नाही. एकच आहे की निवडणूक आयोगाची जी याचिका आलेली आहे त्या याचिके म्हणजे निवडणूक आयोगाचा जो निर्णय होता त्याचा जो आधार आहे मूळ राजकीय पक्ष म्हणून शिंदेंना मान्यता देण्याचा, साधारणतः तेच ग्राउंड या निकालात अध्यक्षांनी पण घेतलेला आहे. आता ती याचिका सुनावणीला येते, तर ही याचिका सर्वोच्च न्यायालयात थेट दाखल होणार का, की सर्वोच्च न्यायालय पुन्हा त्यांना हायकोर्टात जायला सांगणार? मला वाटतं की शिंदे याच्याबद्दल सिद्धार्थ शिंदे अधिक सांगू शकतील, परंतु तो प्रश्न आहे. आणि जर सर्वोच्च न्यायालयाने घटनापीठाने ही अधिक हिअरिंग घेतलेलं आहे, त्याच्यामुळे उच्च न्यायालयाची मधली जी स्टेप आहे ती तुम्ही जाऊन थेट सर्वोच्च न्यायालयात जर ती पिटिशन फाईल करून घेतलं तर इलेक्शनच्या कमिशनच्या निर्णयाविरुद्धचं पिटिशन आणि अध्यक्षांच्या निर्णयाविरुद्धचं पिटिशन या दोन्हीच्या साधारणतः त्या क्लब होईल की मला माहित नाही, पण त्याची एकत्रित सुनावणी पुढच्या काळामध्ये होऊ शकते. नक्कीच. अभय, ह्याला घेऊन बरीच प्रश्न ऍक्च्युअली माझ्या मनातही आहेत, आपण येऊयात. पण तेव्हापासून मी बघते सचिन आहेर आणि संजय शिरसाट दोघांनाही ह्यात काहीतरी म्हणायचंय. सचिन, पहिले आपल्याकडे येते. नाही, जे आता माननीय वकील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की आम्हाला स्कोप यामध्ये एकच आहे की 5 खंडपीठच्या 5 माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी हे निर्णय दिला आणि त्यांनी काही निकष डिसाईड करून दिले. एक थोडक्यात फिल इन द ब्लँक्स करायला पाहिजे होता असं होता. हा एकंदरीत प्रक्रिया तुम्ही बघितलं असेल, जाणून बुजून 11 मे पासून एवढं टाळत करत ते आतापर्यंत आणलेलं आहे. मध्ये अजून वेळ मागितलेली आहे. म्हणून हे सर्व गोष्टी हे नजरेत आपण आणून देऊ शकतो. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या समोर जात असताना की हे जे निकष दिले होते या निकषाच्या पलीकडे जाऊन माननीय अध्यक्षांनी निर्णय घेतलेले आणि म्हणून ह्याच्यात तुम्ही इंटरव्हीन करा आणि तो रिलीफ आम्हाला मिळेल असा आम्हाला आत्मविश्वास आहे. म्हणजे तुम्हाला अध्यक्षांवर खरं तर तुमचा अविश्वास आज सातत्यानं आपण व्यक्त करत आलात, ह्याचं उत्तर संजय शिरसाटांकडनं घ्यायचंच आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.